झी 24 तास एक पाऊल पुढे। दोन हातांच्या ओंजळीतही न मावणारा हापूस तुमच्या हातात दिला तर तोही वर्षातून एकदा नाही तर तीनदा चक्रावलात ना। पण हे साध्य केलंय कोल्हापुरातल्या एका शेतकऱ्यानं। चला पाहूयात या नारळा एवढ्या हापूसची गंमत। कोल्हापूर शहरातल्या कळंबा इथे राहणाऱ्या बाबासाहेब शेख यांच्या घरातलं हे हापूस आंब्याचं झाड। शेख यांनी 7 वर्षांपूर्वी एका नर्सरीमधून आंब्याचं हे कलम आणून घराच्या रिकाम्या जागेत लावलं। 3 वर्षात झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर याला मोहर यायलाही सुरुवात झाली। हापूस हा वर्षातून एकदाच येतो, मात्र या झाडाला जानेवारी, मे आणि नोव्हेंबर अशा 3 महिन्यात आंबे येतात आणि तेही चक्क नारळाच्या आकारा एवढे। या आंब्याचं वजन आहे 1 किलो ते 2 किलो इतकं। हे जे झाड आहे ते हापूस जातीचं आहे आणि आंबा जो आहे याचा खूप गोड आहे। साल तर अगदी बारीक असते आणि याला वर्षातून 3 वेळा मोहर येतो। बाबासाहेब शेख यांना या आंब्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही। ते फक्त मोहर येण्यापूर्वी काही महिने अगोदर सेंद्रिय खत घालून औषध फवारणी करतात। यासाठी त्यांनी कळंबा परिसरातल्या पीजी चौगुले या नर्सरी तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं। मोहर आला की त्याला फवारणी बरी करावी। वर्षाला 1 किलो त्यांना आम्ही खताचा हप्ता वाढून द्यायला सांगितलंय। वर्षातून 3 वेळा झाडाला आंबे लागत असल्यानं शेख कुटुंबीय खुश आहेत। विशेष म्हणजे झाडाला लागणारे आंबे ते विकत नाहीत तर शेजाऱ्यांना आणि आपल्या मित्रमंडळींना वाटतात। आम्हाला वर्षातून 3 वेळा खायला मिळतो। असा आंबा आम्हाला कुठंच बाजारात मिळत नाही। इतका आंबा छान रसाळ गोड असतो आणि खूप मोठा असतो आंबा। शेख यांचा नारळ एवढा असणारा हा आंबा संपूर्ण कोल्हापुरात कुतूहलाचा विषय बनलाय। आंबा लावणाऱ्या प्रत्येकानं झाडाची थोडीशी काळजी आणि योग्य ती देखभाल घेतली तर सर्वांनाच अशा आंब्याची चव चाखता येईल असं ते म्हणतायत। कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।